निलेश धायवळचे आणि माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का धंगेकरांकडे पुरावा? एक मिनिट, तुम्ही मांडला आता मी मांडतो. आणि त्यामुळे आम्ही केवळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना उठसूट अब्रू नुकसानीचे दावे लावायचे नसतात आणि त्याच्यातून काही निष्पन्न पण होत नाही. आणि दंगेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं. अदरवाईज या शहरामध्ये सगळे राजकीय नेते एकमेकाची इतके हसून खेळून गप्पा त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोर्टावर नेण्याचं काही कारण नाही. दंगेकरांच्या बाबतीत सुद्धा कारण नाही, कारण मग त्यांना वारंवार कोर्टाच्या चक्रा सुरू होणार. पण खरं म्हणजे मी अब्रू नुकसानीचा दावा लागला पाहिजे, कारण मी तर या राज्याचा सिनियर मिनिस्टर आहे. त्यामुळे काही पुरावे नसताना ही जी पद्धत सुरू झालेली आहे, काही पुरावे नसताना एखाद्याला डॅमेज करणं. म्हणून मी सुरुवातीला मांडलं होतं, तुम्हाला लक्षात नाही आलं की प्रश्न सोडवण्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुटतात, ते प्रेसमधून नाही सुटत. प्रेसमधून तुम्ही त्या नेत्याची बदनामी करता, फरकच पडत नाही, पण तुम्ही शहराची बदनामी करता. या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बाहेर होत चालला की इथे क्राईम फार वाढला. अरे इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूट येत आहेत, हॉस्पिटल्स येत आहेत, रिटायर्ड लोक राहायला येत आहेत, त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती निर्माण करताय काय? आमच्याशी पंगा आहे तर त्या आमच्याशी लढा ना, काय लढत, शहराची बदनामी कशाला करता? त्यामुळे ना निलेश धायवळच्या विषयामध्ये ना समीर पाटलाच्या विषयामध्ये. समीर पाटील माझ्याकडे एम्प्लॉई, कसं काय एम्प्लॉई? मी तर गिरणी कामगाराचा पोरगा. हां, माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यात 10 रुपये पगार होता, रिटायरमेंटला 1400 होता. तर समीर पाटील माझ्याकडे नोकरीला कशाला असेल? पण समीर पाटील हा कार्यकर्ता, मित्र, त्या फोटोवरून निष्कर्ष काढणार. आमचे समीर पाटीलने 4 चुकीच्या गोष्टी केल्या आणि मी पोलीस स्टेशनला प्रेशराईज केलं. निलेश धायवळला पळायला मदत करणं, काय मोठा बाबा, मी गिरणी कामगारचा पोरगा एवढा मोठा की धायवळला पळायला प्रयत्न केला. पण त्याला पासपोर्ट मिळण्यात मदत केली, ते नाव तुम्ही प्रेसवाल्यांनी मागे टाकलं. मी आता नावं नाही घेत, कारण मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. माझी नावं घ्यायची घेऊन टाक, माझं नाव इतकं चांगलं आहे की वारंवार घ्या. पण त्याला पासपोर्ट कोणी मिळवून दिला ते नाव आलं आहे. हां, मग त्याच्या भावाला शस्त्राचा परवाना कोणी मिळवून दिला ते आलेलं आहे. आणि त्यामुळे ती नावं तुम्ही सगळ्यांनी प्रेसवाल्यांनी सुद्धा मागे टाकली आणि केवळ दंगेकर पाटील का ती नावं घ्यायला घाबरता का तुम्ही? पण का नाही चालवलं तुम्ही एका बाजूने एखाद्याच्या सांगण्यावरून ज्याला आपण काय म्हणतो मीडिया ट्रायल करतो. मग मीडिया ट्रायल ज्याने पासपोर्ट मिळण्यात मदत केली, मोठमोठी नाव आहेत, मला नाही घ्यायची ती. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आम्ही खूप मुळात फकीर आहोत, काय तुम्ही आमचं वाकडं करणार आहात? ती लढाई लढा ना, निवडणुकीतली लढाई लढा, जिंका महानगरपालिका. आज तुमच्यासमोर चॅलेंज देतो, 100च्या जागा आल्या ना तर बघा तुम्ही, चॅलेंज ओपन, ते नाही करायचं आणि आपलं खडे मारत बसायचं, कारण तुम्ही दाखवत बसता दिवसभर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.